मनोज जरांगे पाटील नसरापूरमधील पीडित कुटुंबियांची भेट घेणार। धायरी गावात दुपारी 3 वाजेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय। लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप। अधिक तपास सुरू। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध। उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस। 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई। उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ। सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला। महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती। मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर। कर थकवणाऱ्यांवर आरटीओ मेहरबान का? कॅगचा सवाल।